x इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस 4ac अपॉन 2a. एक पहिलं रूट अल्फा आणि दुसरं रूट बीटा आपल्याला काय करू शकतं, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मिळू शकतं. बोर्डला तुम्हाला हा प्रश्न येणारच, आयदर ए मध्ये येईल किंवा आयदर बी मध्ये येईल. क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा 3 मार्क्सचा तुम्हाला फॉर्म्युला मेथडवर प्रश्न असतोच. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली तुमची 0 आली. उत्तर असंही येऊ शकतं. आपल्याला 3 आउट ऑफ 3 मिळवायचे. अँड दिस 2 आर द रूट ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. फ्लो चार्ट हे तुम्हाला डिरेक्शन्स असतात, कसे तुम्ही ते गणित सॉल्व करायचं. हॅलो स्टुडंट, एकलव्य बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. बघा, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची थर्ड मेथड पाहणार आहोत. आता आपण बघा, फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला फर्स्ट तयार कसा झाला ते आपण पाहूया. ठीक आहे, चलो. हां, चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा, लास्टच्या लेक्चरला आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बघितलेली होती. येस, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये ज्या काही स्टेप्स आपण फॉलो केल्या त्या सगळ्या स्टेप्स हा फॉर्म्युला तयार करताना आपल्याला या जनरल फॉर्म ऑफ दॅट इक्वेशन जो आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे, त्याच्यावर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडच्या सगळ्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्यात. ओके, त्या स्टेप्स सगळ्या फॉलो केल्यानंतर आपण आपल्या एक्सपेक्टेड फॉर्म्युलाकडे पोहोचणार आहोत, की जो फॉर्म्युला आहे आपण इथे लिहून देऊयात. मी लिहून देते तो फॉर्म्युला काय, आणि त्या फॉर्म्युलापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, पोहोचायचं आहे. बघा, तो फॉर्म्युला काय आहे, तर बघा, x इज इक्वल टू, x इज नथिंग बट द रूट ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या फॉर्म्युलापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो कसा तयार झाला आहे तो 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आपण पाहूयात. येस, बघा, तुम्हाला माहिती आहे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे काय आहे, जनरल फॉर्म. येस, आपण कंप्लीटिंग स्क्वेअरमध्ये काय म्हटलेलं होतं की एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो ऑलवेज काय पाहिजे, 1 पाहिजे. येस, मग तो 1 येण्यासाठी आपण होल इक्वेशनला ए ने काय करूयात, डिवाइड करूयात. येस, डिवाइडिंग इक्वेशन बाय ए, डिवाइडिंग होल इक्वेशन बाय ए. ए ने काय करूया, डिवाइड करूयात. ए ने डिवाइड करून इक्वेशन आपलं बघा काय तयार होतं, एक्स स्क्वेअरला ए ने डिवाइड केलंय प्लस बी एक्सला आपण ए ने डिवाइड केलंय प्लस सीला पण आपण काय केलंय, ए ने डिवाइड केलंय इज इक्वल टू 0. हा ए तुमचा काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे काय राहिलं बघा, पुढच्या स्टेजला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स अपॉन ए प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू 0. आता काय करतो आपण, ही जी थर्ड टर्म आहे ती काय करतो आपण, उजव्या साईडला शिफ्ट करतो. म्हणजे बघा, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स इज इक्वल टू मायनस सी अपॉन ए आला. ठीक आहे, आता या स्टेज नंतर आपण काय करतो, तर दोन्ही साईडला थर्ड टर्म ॲड करतो. येस, सो थर्ड टर्म आपण याची काढून घेऊयात. इथे बघा, मी थर्ड टर्म काढून घेते. जसं आपण एक्झाम्पल सॉल्व करताना याच्या खालीच थर्ड टर्म आपण काय केलेली होती, फाइंड केलेली होती. तीच थर्ड टर्म आपण इथे काढूयात. आता तुम्हाला माहिती आहे थर्ड टर्मचा फॉर्म्युला, थर्ड टर्म इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स, आणि याचं काय करूयात आपण, स्क्वेअर करूयात. येस, व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून घेऊयात. येस, 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा कोइफिशियंट काय आहे, बी अपॉन ए. येस, तर तो बी अपॉन ए हा कोइफिशियंट काय करते, मी लिहून घेते, आणि ह्याचं काय करूयात आपण, स्क्वेअर करूयात. पहा, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर काय आला 4, बीचा स्क्वेअर काय आला बी स्क्वेअर, आणि एचा स्क्वेअर काय झाला ए स्क्वेअर. येस, सो मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊयात, न्यूमरेटर बाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटर. येस, बी स्क्वेअर इंटू 1 काय आला तुमचा, बी स्क्वेअर अपॉन 4 इंटू ए स्क्वेअर काय आला तुमचा, 4a स्क्वेअर. आणि हीच ती थर्ड टर्म जी काय करणार आहोत आपण, या इक्वेशन नंबर याला 1 नाव देऊयात. इक्वेशन नंबर 1च्या
लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये ॲड करणार आहोत. येस पहा. येस आता इथे इन्स्ट्रक्शन देऊयात आपण. ॲड थर्ड टर्म किंवा बी स्क्वेअर मायनस 4a² इन बोथ साइड ऑफ इक्वेशन. इन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1च्या बोथ साईडला ॲड करूयात. येस इक्वेशन 1 काय तुमचं बघा, x² प्लस b/ax आणि याच्यामध्ये आपण प्लस करूयात b² 4a² इज इक्वल टू या साईडला काय राहिला तुमचा बघा -c/a. येस -c/a मध्ये पण ही थर्ड टर्म आपण ॲड करूयात जी आलेली आपली b² 4a². सिंपल गोष्ट आहे, काही अवघड आपण काही करत नाही. ज्या स्टेप्स कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये सांगितल्यात त्याच आपण फॉलो करतोय. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, याचं बायनोमियलच्या स्क्वेअरच्या रूपांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रूपांतरण करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. तुम्हाला मी क्लू पॉईंट दिलेला होता कसं करायचं. x² स्क्वेअर रूट काय येणार आहे तुमचा x येणार आहे. हा दोन्हीकडे प्लस प्लस साईन आहे म्हणजे इथे येणार आहे प्लस. b² स्क्वेअर रूट काय आलं b. 4चं स्क्वेअर रूट 2 आणि a² स्क्वेअर रूट काय आलं इथं a आलं. येस आणि याचं काय करूयात आपण स्क्वेअर करूयात इज इक्वल टू. आता या टर्मला मात्र तुम्हाला सॉल्व करून घ्यायला लागेल. बघा सॉल्व करताना तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमचा काय येतो बघा. येस हा c थोडासा अलीकडे आपण घेऊयात. हां -c इकडे अलीकडे घेऊयात. येस -c. आता इथे आपल्याला फ्रॅक्शनची ॲडिशन करायची. येस ॲडिशन करताना तुम्हाला डिनॉमिनेटर काय पाहिजे, सेम पाहिजे ना. इथे 4a² आणि इथं a म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला 4a ने. म्हणजे 4 × 1 = 4a × a² डिनॉमिनेटर तुम्हाला काय मिळाला सेम मिळाला. मग जसं न्यूमरेटरला तुम्ही डिनॉमिनेटरला 4a ने मल्टिप्लाय केलंय तसंच तुम्हाला न्यूमरेटरला सुद्धा 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल. येस सो बघा मल्टिप्लिकेशन करून फायनली आपल्याला इथे काय मिळालं बघा 4a × c म्हणजे मायनस साईन ॲज इट इज घ्या -4ac प्लस हा काय आला तुमचा b² आणि इथे पण डिनॉमिनेटर काय आला 4a × a 4a² आणि इथे पण 4a² आहे. डिनॉमिनेटर सेम आहे तो ॲज इट इज आपण काय करतोय ॲट द प्लेस ऑफ डिनॉमिनेटरला लिहितोय, कॉमन लिहिणार. काय आला हा 4a². येस इथपर्यंत तर आपण पोहोचलोय. येस आता इथं याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे तर ही टर्म फक्त आपण अरेंज करून घेऊयात. कशी करायची अरेंज बघा. काय आला हा तुमचा x + b/2a आणि ह्याचा हा स्क्वेअर आहे इज इक्वल टू फक्त हा b² प्लस आहे तो आधी मी लिहिते -4ac मी नंतर लिहिते, बाकी काही चेंज करत नाही. पहा b² -4ac आणि अपॉन हा काय आला तुमचा 4a². आता आपली पुढची टर्म काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊयात. हा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही साईडचं आपण काय करूयात स्क्वेअर रूट घेऊयात. बघा x + b/2a² स्क्वेअर रूट काय आलं x + b/2a इज इक्वल टू. आता इकडचं स्क्वेअर रूट नेहमी काय असतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. b² -4ac स्क्वेअर रूट काय आलं तर त्याला आपण काय लिहूयात अंडर रूट b² -4ac आणि अपॉन ह्या 4चं स्क्वेअर रूट काय आलं तुमचं 2 आणि a² स्क्वेअर रूट काय आलं a. येस बघा आपण इथपर्यंत तर पोहोचलो, स्क्वेअर रूट घेतलं. आता आपल्याला फॉर्म्युला काय पाहिजे रे, x = -b + अंडर रूट b² -4ac/2 आहे. म्हणजे हा b/2 आहे हा प्लस आहे, तिकडे आपल्याला शिफ्ट करायला लागेल, तो काय होणार आहे तुमचा मायनस आणि या साईडला ओनली आपण x ठेवूयात. बघा x = हा -b/2a ॲज इट इज मध्ये साईन आहे तुमचं प्लस मायनस. येस इथे राहिला इकडचा b² -4ac आणि याला पण अपॉन काय आला तुमचा 2 आहे. येस डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरची आपण ॲडिशन करतो. म्हणजेच फायनली आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला आहे x = हा डिनॉमिनेटर 2a सेम आहे तर ॲज इट इज मी 2a खाली लिहून घेते आणि न्यूमरेटरची ॲडिशन करते. बघा -b + अंडर रूट
बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि हाच जो आहे तर तो आपला एक्सपेक्टेड फॉर्म्युला आहे जो मी आधीच तुम्हाला लिहून दिलेला होता. पोहोचलो का या फॉर्म्युलापर्यंत? येस. फार सोपा फॉर्म्युला आहे बघा. फॉर्म्युला मात्र आपण आधीची कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरली आहे त्यानुसार आपण फॉर्म्युला हा काय केला आहे तयार केलेला आहे आणि आपण जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर ते फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आता बघा इथे प्लस मायनस का आलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याला 2 रूट्स असतात. येस ना. आयदर इट इज प्लस आयदर इट इज मायनस. आता फॉर्म्युला तर तुमच्याकडे मिळालाय. काय फॉर्म्युला? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता तुमच्या लक्षात असेल काय फॉर्म्युला आलाय तुमचा? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला तुमचा मिळालेला आहे. बघा आपण मगाशी एकदम व्यवस्थित स्टार्ट टू एंड तो फॉर्म्युला काय केलेला आहे मिळवलेला आहे. येस. तर हा जो फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला प्लस मायनस लिहिण्याचं कारण काय आता मी सांगितलं. तर हे जे पहिलं रूट आहे आपण त्याला अल्फा म्हणू शकतो. बघा अल्फा इज इक्वल टू काय आला? मायनस बी. आयदर इट इज प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असेल किंवा दुसऱ्या रूटला आपण बीटा म्हणूयात. याचा कन्सेप्ट पुढे येणार आहे. बीटा म्हणूयात तर तो काय येणार आहे? मायनस बी हा प्लस झाला इकडे. आता इकडे राहिला काय? मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके. तुम्ही जर हे 2 रूट सेपरेट केले तर बघा एक पहिलं रूट अल्फा आणि दुसरं रूट बीटा आपल्याला काय करू शकतं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मिळू शकतं. मग यालाच अल्फा म्हणायचं यालाच बीटा म्हणायचं का? नाही. तुम्ही याला बीटा म्हणू शकता याला अल्फा म्हणू शकता काय हरकत नाही. येस. त्यामुळे अशा प्रकारे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला काय मिळतात? रूट्स मिळतात. आणि ही रूट्स आपल्याला कशी फाइंड आउट करायचे? बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला हे मात्र मी अगदी स्टार्ट टू एंड तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे. आता तुमचं काय काम राहील? तुमच्या मनात प्रश्न असेल की नाही की मिस हा फॉर्म्युला डिराईव्ह करायला विचारतात का? अजिबात नाही विचारत. आत्तापर्यंत हा फॉर्म्युला कधीही डिराईव्ह करायला विचारला गेलेला नाही. परंतु या फॉर्म्युलावर एक्झाम्पल मात्र वारंवार विचारली गेलेली आहेत. जसं मी सांगितलं क्वेश्चन नंबर 3b मध्ये लिहून घ्या. अगदी बोर्डला तुम्हाला हा प्रश्न येणारच. आयदर ए मध्ये येईल किंवा आयदर बी मध्ये येईल. क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा 3 मार्क्सचा तुम्हाला फॉर्म्युला मेथडवर प्रश्न असतोच. एकदा ॲक्टिव्हिटी बेस असतो किंवा डायरेक्टली तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं असतं. तुमचं काम काय राहतं की तुम्हाला हा जो फॉर्म्युला आलाय तयार झालाय तर हा फॉर्म्युला मात्र 100% तुम्हाला तो लर्न करायचा आहे. हा फॉर्म्युला 100% तुम्ही लर्न केलात आणि व्यवस्थित अप्लाय केला तर तुमचं कुठलंही उत्तर चुकणार नाही. परंतु बघा हा फॉर्म्युला आलाय कुठून ह्याचा बेस जर तुम्हाला चांगला असेल तर 100% हा फॉर्म्युला तुम्ही कधीच विसरणार नाही. म्हणून तो आपण डिराईव्ह करून दिलेला आहे. येस. सगळ्यांना समजला? ओके. पुढे बघा हाफ 25x स्क्वेअर प्लस 30x मायनस प्लस 9. आता याच्यामध्ये पण ABCच्या व्हॅल्यू घेऊयात. A इज इक्वल टू आला 25. येस. P इज इक्वल टू आला तुमचा 30 आणि C इज इक्वल टू काय आला तुमचा 9 आला. येस. हे महत्त्वाचं आहे बरं का. सगळीकडे प्लस प्लस साईन आहे. एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C या फॉर्मॅटमध्ये उत्तर एक्झाम्पल लिहिले म्हणून मी काय अरेंज केलं नाही आहे. ज्या ठिकाणी अरेंज करायची गरज आहे त्या ठिकाणी मात्र तुम्हाला अरेंज करावं लागेल. आता काय काढा? बी स्क्वेअर मायनस 4ac काढा. ठीक आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे काय आला? हा 30चा स्क्वेअर मायनस 4a काय आला तुमचा 25 इंटू काय आला 9 आला. आता 30चा स्क्वेअर काय आला तुमचा 900 मायनस 25 इंटू 4 काय आला 100. 100 इंटू 9 काय आला 900. येस. सो 900 मायनस 900 बरोबर म्हणजे उत्तर काय आलं 0. तर बघा जसं आपण मग अशी बघितलं बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू प्लस मायनस येऊ शकते. आली आहे. इथे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 0 आली आहे. काय आली आहे? 0. हीच व्हॅल्यू नेचर ऑफ द रूट ठरवते. ओके. ते कसं काय ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. फक्त एक एक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत जाते. येस. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काय आली तुमची 0 आली. आता फॉर्म्युला मेथडकडेच येऊयात आपण. फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला सुरू लिहूयात आपण. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात.
एक्स इज इक्वल टू बी काय आला तुमचा 30 म्हणजे -30 प्लस मायनस आता अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे हा 0 आला रूट 0 अपॉन 2a दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू काय आहे तुमची 25 ए इज इक्वल टू काय आला 25 म्हणजे बघा एक्स इज इक्वल टू हा तुमचा आला -30 आणि अपॉन आता हा प्लस मायनस रूट 0 ती लिहायची काहीच गरज नाही विथ साइन तो निघून जातो बरोबर आहे तो घ्यायचा नाही ओके त्याच्यानंतर 25 टू जा किती आला तुमचा 50 आला येस मग आता हे दोन्ही रूट्स तुमचे सेम येऊ शकतात आता 0 0 गेला म्हणजे एक्सचा एक रूट -3/5 आला तर दुसरा सुद्धा रूट काय येऊ शकतो -3/5 येऊ शकतो म्हणजे हे इक्वल रूट येऊ शकतात का येस इक्वल रूट येऊ शकतात त्यामुळे ह्या बी स्क्वेअर मायनस 4ac या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर ठरवतं बघा ते काय असणार आहे रिअल अँड इक्वल हे दोन्ही रूट काय आले तुमचे रिअल अँड इक्वल आलेत ओके बघा म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो सॉल्युशन काढू शकतो सॉल्युशन आलं तर घाबरायचं नाही अशा पद्धतीनं हे दोन्ही रूट तुमचे सेम सुद्धा येऊ शकतात ठीक आहे त्यासाठीच मी व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल पण घेतलीत की ज्याच्यामध्ये फॉर्म्युला मेथड तुम्हाला सॉल्व केल्यानंतर उत्तर आल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको असं काय उत्तर आलंय तर उत्तर असंही येऊ शकतं तुम्ही स्टेप्स प्रॉपरली फॉलो केल्या तर काही अडचण येणार नाही इथं बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 एबीसीच्या व्हॅल्यू चला सांगा फटाफट काय येणार ओके आर यू रेडी सगळ्यांनी लिहिल्यात का वहीमध्ये येस लिहा माझ्या बरोबर ए इज इक्वल टू काय आला तुमचा 1 आला बी इज इक्वल टू पण काय आला 1 आणि सी इज इक्वल टू काय आला तुमचा 5 आला येस ओके आता इथं मायनस असतं तर तुम्ही मायनस घेतलं असतं पण मायनस नाही आहे सगळी इक्वेशनमध्ये सगळे साईन काय आहेत प्लस प्लस आहेत म्हणजे बघा बी स्क्वेअर -4ac आपण आधी काढून घेऊयात बी स्क्वेअर म्हणजे काय आला 1चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आला तुमचा 1 आणि सी किती आला तुमचा 5 1चा स्क्वेअर काय आला 1 ओके हा मायनस आला 5 4 जा 20 येस आता बघा 20 मधून 1 गेला किती आला तुमचा -90 आला 20 मधून 1 गेला आणि साइन ऑफ बिग 1 काय आला तुमचा -90 आला येस मग आता बघा एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला लिहूयात आपण बघा -b प्लस मायनस अंडर रूट आला बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a येस -b म्हणजे काय आला -1 प्लस मायनस अंडर रूट हा -19 अपॉन काय आला 2a म्हणजे 2 1 जा 2 म्हणजे फायनली एक्सची व्हॅल्यू काय आली -b प्लस मायनस अंडर रूट -19 अपॉन 2 1 जा 2 आता इथे पुढे आपण काहीच करू शकत नाही येस एक तर 19चं रूट काढता येत नाही फॅक्टरायझेशन करता येत नाही त्यातून तो मायनस आहे म्हणजे बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू ज्याला मायनसमध्ये येते त्यावेळेला ते आलेलं जे रूट आहे ते रिअलच नसतं इट इज नॉट रिअल रूट येस म्हणजे इथे बघा -19चं स्क्वेअर रूटच तुम्हाला काढता येत नाही त्या पुढे तुम्हाला काही काम करता येणार नाही सो कीप ॲज इट इज या इक्वेशनचं रूट जे आहे ते नॉट रिअल आहे तर पुढे आपल्याला काही करता येत नाही कीप ॲज इट इज आहे असंच ठेवा फार फार तर -1 प्लस रूट -19 अपॉन 2 आणि -1 मायनस रूट -19 अपॉन 2 असं घेऊन ठेवलं तरी चालेल तुम्हाला मार्क मिळून जातील त्यांनी काय सांगितलं आहे सॉल्व युझिंग फॉर्म्युला तर तुम्ही एबीसीच्या व्हॅल्यू बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू करेक्ट काढा सबस्टिट्यूशन प्रॉपर करा आणि तिथे आणून ठेवून टाका ते उत्तर रूट इज नॉट रिअल असं म्हटलं तरी तुम्ही चालेल तुम्हाला इथं आउट ऑफ आउट मार्क मिळून जातील ओके सो बघा याच्यामध्ये आपण फॉर्म्युला मेथडची काही एक्झाम्पल्स छान उत्तम प्रकारे सॉल्व केलेली आहेत आता आपण पुढे जाऊयात प्रॅक्टिस सेट 2.4ला आपण जाऊयात 2.4 मध्ये बघा पहिलाच प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचा दिला आहे 1 मार्काला विचारला जातो एबीसीच्या व्हॅल्यू काढा याच्यावर तर सगळ्या गोष्टी आहेत बरोबर तुम्ही फॉर्म्युलामध्ये बघितलं तर बी स्क्वेअर -4ac ची जर व्हॅल्यू तुम्ही चुकीची ठेवलीत किंवा बीची व्हॅल्यू चुकीची ठेवली तर पुढे फॉर्म्युला येऊन आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर बरोबर येणार आहे का नाही म्हणजे कशाचाही उपयोग होणार नाही जर तुम्ही एबीसीची व्हॅल्यू प्रॉपरली काढली नाही तर भारी फॉर्म्युलाचा अर्धा मार्क मिळेल तो मिळवायचा आहे का नाही आपल्याला 3 आउट ऑफ 3 मिळवायचे सो 2.1 मध्ये पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूयात compare the given quadratic equation with the general form and write the value of ABC ओके मग आता बघा
इक्वेशन काय एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता आपण लिहूयात कंपेअरिंग इक्वेशन बाय ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. आणि कंपॅरिझन केल्यावर काय सांगतं, काय लक्षात येतं, एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट ए आहे. एच्या समोर कोणती, एक्स स्क्वेअरच्या समोर कोणती संख्या आहे तर 1 आहे. ए इज इक्वल टू काय आला 1. बी इज इक्वल टू एक्सच्या समोरची संख्या काय तुमची बी आहे, मग ती काय आली 7, पण त्याला साईन काय तुमचं मायनस, म्हणजे बीची व्हॅल्यू काय आली -7 विथ साईन घ्यायचं. प्लस असेल लिहायची गरज नाही, मायनस असेल तर मात्र ॲब्सोल्युटली तुम्हाला लिहावं लागेल. आणि सी इज इक्वल टू प्लस 5 आहे, म्हणजे तो 5 ॲज इट इज तुम्ही लिहा. ओके, बघा सोप्या पद्धतीनं आणि खूप छान ABCच्या व्हॅल्यू आपण काढल्यात. हा पहिला प्रश्न तर आपला झाला, त्याच्यामधला पहिला प्रश्नामधला पहिला आकडा झाला. सेकंड बघा 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. इथे आता म्हटलं एम स्क्वेअरचं कोइफिशियंट 2, म्हणजे a इज इक्वल टू 2, एमचा 5 आणि सीचा -5 म्हटलं तर उत्तर रॉंग येणार आहे. पहिली स्टेप काय करायची, इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि मगच ABCच्या व्हॅल्यू लिहायच्यात. म्हणजे काय तर ह्या सगळ्या माझ्या उजव्या साईडच्या ज्या काही संख्या आहेत किंवा जे काही नंबर्स आहेत तुम्हाला इकडे सगळे काय करायचे शिफ्ट करायचे. 100% ते काय करा तुम्ही शिफ्ट करा, तर आणि तरच तुम्हाला काय येणार आहे ABCची व्हॅल्यू ॲक्युरेट येणार आहे. बघा 2m स्क्वेअर हा प्लस 5m इकडे आल्यावर काय झाला -5m, -5 काय झालं इकडे +5 इज इक्वल टू 0. ओके, आता इक्वेशन काय करा कंपेअर करा कोणाशी, कंपेअरिंग इक्वेशन बाय एक्स स्क्वेअर. आता एक्स नाही लिहिता येणार ना, एम मध्ये व्हेरिएबल आहे, तर काय लिहूयात आपण एम स्क्वेअर प्लस BM प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, असा चेंज तुम्ही केलात तरी चालेल. बघा एम स्क्वेअरचा कोइफिशियंट असतो तुमचा ए, म्हणजे तो आला 2. बी इज इक्वल टू एमचा कोइफिशियंट तो 5 आहे, पण त्याच्यासमोर साईन आलं -5 आणि सी इज इक्वल टू काय आला तुमचा 5 आला. म्हणजे बघा ABCच्या व्हॅल्यू आपण काढल्या. याच्यासाठी मात्र इक्वेशन तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. येस, याच्यामधलाच पुढचा जो तिसरा प्रश्न आहे तो बघूयात आपण. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 7y. ह्याला तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय येणार वाय स्क्वेअर प्लस 7y इकडे आल्यावर काय झाला -7y. ओके, आणि इज इक्वल टू 0. तर तुम्हाला लक्षात येतं आहे कंपेअरिंग इक्वेशन, बघा कंपेअरिंग इक्वेशन बाय जनरल फॉर्म किंवा आपण काय म्हणूयात एक्स स्क्वेअर. बघा एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस सी इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काय दिसतंय तर एक्सच्या ऐवजी आपण वाय लिहू शकतो, AY स्क्वेअर प्लस BY प्लस सी इज इक्वल टू 0. तर इथे बघा वाय स्क्वेअरची टर्म आहे. येस, हा वायची टर्म म्हणजेच एक्सची टर्म आपली आहे, पण थर्ड टर्म नाही आहे, तर त्याच्याऐवजी काय लिहूयात आपण 0 लिहूयात. ओके, मग कंपेअर करून एची व्हॅल्यू काय येणार आहे तुमचा 1, बीची व्हॅल्यू काय आली -7 आणि सी इज इक्वल टू काय आला तुमचा 0. अशा प्रकारे ABCच्या व्हॅल्यू तुम्ही प्रॉपरली काय केल्यात काढून घेतलेल्या आहेत. बघा ज्या वेळेला तुम्हाला ह्या समजा ही टर्म दिली नसेल, एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं असेल वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5 दिलं आहे, तुम्ही जनरल फॉर्मशी कन्वर्ट केलं तर तुमच्या लक्षात येते BXची टर्म नाही आहे, तर तुम्ही असं लिहू शकता वाय स्क्वेअर प्लस 0y. ही वायची ही मधली टर्म नाही आहे 0y, आणि हा +5 इकडे आल्यावर काय झाला -5 इज इक्वल टू 0. म्हणजे एची व्हॅल्यू काय येऊ शकते तुमची 1, बीची व्हॅल्यू काय येऊ शकते 0 आणि सीची व्हॅल्यू काय येऊ शकते -5. जी टर्म मिसिंग आहे त्या ठिकाणी तुम्ही 0y लिहू शकता. आयदर ही BXची टर्म असेल किंवा सीची टर्म असेल. आणि एक्स स्क्वेअरची एची जी टर्म जी असेल ती मिस असेल स्क्वेअरची, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच होत नाही, असं इक्वेशन कधी दिलं जाणार नाही. त्यामुळे बघा ABCच्या व्हॅल्यू प्रॉपरली तुम्ही काय करा काढून घ्या, म्हणजे तुमचं जे काही फॉर्म्युला मेथड आहे ती प्रॉपरली तुम्हाला अप्लाय करता येईल. येस, ही फॉर्म्युला मेथड फार इम्पॉर्टंट आहे, कारण या चॅप्टरमधले जे पुढचे सगळेचे पॉईंट आहेत ना ते बऱ्यापैकी इथूनच स्टार्ट होतात. येस ना, आजसाठी एवढंच पुरे. या सगळ्या तीनही मेथडचा चांगला अभ्यास करा, स्पेशली फॉर्म्युला मेथड आहे ती एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला बोर्डचे 3 मार्क्स तुमचे फिक्स झाले. ओके.